मंत्र्यांनो सावधान, आज तुमच्याकडे सत्ता आहे, लाल दिवा आहे, समर्थकांची फौज आहे. पण हीच फौज उद्या तुमचा राजकीय घात करू शकते. कारण नाशिकच्या त्या भोंदू कॅप्टन अशोक खरातने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. पण हे प्रकरण फक्त एका भोंदू बाबापुरतं मर्यादित नाही, तर हे प्रकरण आहे सत्तेच्या त्या अंधश्रद्धेचं आणि मंत्र्यांच्या जवळ वावरणाऱ्या घातकी चेल्यांचं, ज्यांनी आजवर अनेक बड्या नेत्यांची कारकीर्द मातीमोल केली आहे. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि तुम्ही पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. राज्यातील महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, ज्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा होता, पण जेव्हा त्याच अध्यक्षा एका बोंधूचे पाय धुताना दिसतात तेव्हा गुन्हेगारांचं मनोबल किती वाढत असेल. ज्या बोंधूने महिलांवर अत्याचार केले तो इतका निडर कसा झाला? कारण त्याला राजसत्तेचा आशीर्वाद मिळाला होता. खरातचा पर्दाफाश झाला आणि चाकणकरांना काय नामुष्की सहन करावी लागली हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. ही घटना राज्यातील तमाम नेत्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. मंत्र्यांनो, विसरलात का 2003 सालचा तो काळ, जेव्हा तेलगीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यानं देश हादरला होता. एका गुन्हेगाराशी असलेल्या कथित संबंधांमुळे आणि विरोधकांच्या आक्रमकतेमुळे तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सत्ता आणि गुन्हेगारीचे लागे बांधे कसे नडतात याचं हे सर्वात मोठं उत्तम उदाहरण होतं. एवढंच काय, विलासराव देशमुखांसारख्या दिग्गज नेत्याला सुद्धा 26/11च्या हल्ल्यानंतर चुकीच्या लोकांसोबत ताज हॉटेलची पाहणी करणं महागात पडलं होतं आणि त्यांनाही मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. इतिहास साक्षी आहे. मंत्र्यांच्या जवळच्या लोकांनीच नेहमी साहेबांचा घात केलाय. धनंजय मुंडे त्यांच्या जिवलग कार्यकर्त्यामुळे गोत्यात आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. माजी मंत्री कोकाटे यांनाही जवळच्या लोकांमुळे मंत्रिपद गमवावं लागलं. संजय राठोड यांचं प्रकरण तर अजून ताजं आहे. एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी काही ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या आणि मंत्र्यांच्या जवळच्या वर्तुळातील संशयास्पद हालचालींमुळे थेट त्यांना राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुखांच्या पीएने केलेल्या वसुलीच्या आरोपांमुळे तर अख्ख्या सरकारची नाचक्की झाली आणि गृहमंत्र्यांना देखील थेट कोठडीची हवा खावी लागली. आजही मंत्रालयात आणि राज्यातील जिल्ह्यात अनेक मंत्र्यांचे पीए आणि खास लोक असेच उद्योग करत आहेत. मंत्र्यांच्या नावाचा वापर करून अधिकाऱ्यांना फोन करायचे, त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि आपली बेकायदेशीर कामं करून घ्यायचे. हे सध्या संपूर्ण राज्यात सुरू आहे. धक्कादायक म्हणजे यातल्या अनेक गोष्टी मंत्र्यांना माहिती नसतात, पण जेव्हा पापाचा गळा भरतो तेव्हा खापर मंत्र्यांच्याच डोक्यावर फुटतं. नरहरी झिरवाळ यांच्या पीएने लाच घेतली. झिरवाळ साहेब थोडक्यात बचावले, पण डाग तर लागला ना. लक्षात ठेवा, आजचा मीडिया प्रचंड फास्ट झालाय. कोणता कॅमेरा कुठून तुम्हाला टिपतोय आणि कधी तुमचं स्टिंग ऑपरेशन होतंय हे कळणार सुद्धा नाही. विरोधक तर सत्तेतील लोकांना खाली खेचण्यासाठी टपूनच बसले आहेत. म्हणूनच आजच वेळ आहे तुमच्या आसपास असणाऱ्या भोंदू बाबांना, भ्रष्ट कार्यकर्त्यांना आणि स्वार्थी चेल्यांना लाथ मारून दूर करा. सत्तेच्या नशेत अंध होऊन कोणाचे पाय धरू नका, अन्यथा उद्या राजीनामा देण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते. आज खरा उघडा पडलाय, उद्या तुमचा एखादा माणूस तुम्हाला देशोधडीला लावू शकतो. म्हणून मंत्र्यांनो, सावध राहा, सतर्क राहा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.